सक्सेसफुली नेपाळमध्ये एंटर केला आहे आम्ही. तेव्हा नेपाळ बॉर्डर मागच्या साईडला आहे. नेपाळ आवर फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. कोणी विश्वास पण नाही ठेवणार, कारण आमचा ट्रिपचा प्लॅन हा 2 दिवस आधी चालतात. ट्रेनचे तिकीट हे आकाशने डायरेक्ट सरप्राईज मध्ये काढले, डायरेक्ट तात्काळमध्ये तिकीट्स काढले. थर्ड एसी तिकीट ते काही भेटले नाहीत. हे स्लीपर मध्ये असं झोपून, आणि एवढं बेकार गोरखपूरची ट्रेन होती, एवढं बेकार एक्सपिरियन्स होता ना तो ट्रेन मध्ये. म्हणजे यूपी बिहार किंवा नॉर्थ साईडला जर ट्रेन्स असतात ना, स्लीपर कोचमध्ये तुम्ही कधीच जाऊ नका. लय बेकार एक्सपिरियन्स आम्हाला आला. त्याच्यानंतर आम्ही सिद्धार्थनगरला पोहोचलेलो, आणि नंतर सिद्धार्थनगरलाच रूम वगैरे केली, तिथं जेवण केलं, आणि सकाळी आम्ही लुंबिनीला निघालो, जे आपले गौतम बुद्ध आहेत त्यांच्या जन्मस्थानाकडे. कुठल्या सिद्धार्थनगरला आहे आपण? आनंदनगरच्या पहिलं स्टेशन आहे. आता आपण डायरेक्ट चाललेलो आहे तक्रारी बॉर्डरला, टकरावा बॉर्डरला, नेपाळला. आणि इथं 40 रुपयात आम्हाला सवारी मिळाली, रिक्षा मिळलेली एक नंबर. बाकी कुठल्या गाड्या करण्यापेक्षा रिक्षा करा. 40 रुपयात तुम्हाला 40-50 रुपयात बॉर्डरवर सोडतील. हे कार्यकर्ते बसलेले आहेत सगळे. इकडे आके बसलाय नवरदेव, इकडं नवीन आळशी माणूस, इकडं महाराज, ॲटोवाले भैया, ॲटोवाले भैया आहे. आणि वातावरण तुम्हाला दाखवतो. वातावरण एकदम खास आहे, थंडावा झालाय, थंडावा. कारण नेपाळ बॉर्डर जवळ येते. हे जे वातावरण आहे ना, हे सिद्धार्थनगर म्हणून ना उत्तर प्रदेश मधला जिल्हा आहे, त्याचं वातावरण आहे, क्लास आहे. रिक्षामध्ये बसलोय बघा. काय कोणचा नाव आहे? अभी इधर से खतरा बॉर्डर जा रहे हैं हम, नेपाल क्रॉसिंग करने के लिए. ऐसे रिक्शा में बैठे थे सब. तसे तर नेपाळला जाण्यासाठी बॉर्डर भरपूर आहे, जसं सोनाली बॉर्डर, तक्रावा बॉर्डर. जी तक्रावा बॉर्डर डायरेक्ट लुंबिनीला जाते गौतम बुद्धांच्या जन्मस्थळावर, आणि सोनाली बॉर्डर ही पोखराकडे नेते. तसं आम्ही सिद्धार्थनगरला उतरल्यामुळं आम्ही लुंबिनीला जाण्यासाठी ह्या बॉर्डर थ्रू चाललेलो. आणि इथले युपीतले खासियतच आहे, घरांना प्लॅस्टर काही दिसत नाही कुठे. बट आणि इथं जेवणाचं थोडंफार आमचं वाईज वांदे झाले, कारण सकाळचा नाश्ता इथं मोस्ट ऑफ टाईम सगळीकडे बटाट्याचं जास्त पीक असल्यामुळे ना, समोसा सगळीकडे सर्रास समोसाच भेटत होता. सगळ्यांनी 2-2 समोसे खाल्ले. झाला नाश्ता झाला की बघा, नाश्ता म्हणजे काय समजलं नंतर. मग काय ओसाचा रस पिवा म्हटलं. भाई आमची थांबलो ओसाचा रस. आमच्या सोबत जे ड्रायव्हर होता ना, त्याला सुद्धा ओसाचा रस दिला आम्ही. काय कसं आहे? फायनली पहिली इंटरनॅशनल ट्रिप करायला आम्ही सोबत आलेलो आहे सगळे. आणि पहिली इंटरनॅशनल ट्रिप नेपाळच्या बॉर्डरवर आहे आपण. तर आता आम्ही ना एंट्री वगैरे करायची चालू आहे. परत एक डॉक्युमेंटेशन आहे ते करायचं आहे, ते करूयात आता आपण. तर जर तुमच्याकडे 4 व्हीलर किंवा तुम्हाला जर सोनाली बॉर्डरवर गर्दी खूप असते नेपाळ बॉर्डर क्रॉस करण्यासाठी, जर तुमच्याकडे ऑप्शन असेल तर गोरखपूरला जाण्याच्या आधी सिद्धार्थनगर किंवा आनंदनगरला तुम्ही उतरून जात जावा ट्रेनमधून. किंवा तुमच्याकडे कार असेल तर या तक्रावा बॉर्डरमधून तुम्ही क्रॉस करत जावा. कारण इथं काय आहे, जास्त डॉक्युमेंटेशन किंवा बॅग चेकिंग या गोष्टी जास्त आमच्यासोबत तर नाहीच झाल्या त्यावेळेस. त्याच्यामुळं आम्हाला ते इझी झालं सगळ्या गोष्टी क्रॉस करण्यासाठी. आणि डॉक्युमेंटेशन पण फक्त आम्ही आधार कार्डवरती क्रॉस केलं, ते आमच्यासाठी इझी झालं. बॉर्डर करायच्या आधीच आपल्या इंडियामध्येच आम्ही काय केलं, कॅश कन्वर्ट करून घेतला आणि एक सिम घेतला. आमच्या 6 जणांमध्ये एक सिम सफिशियंट आहे, कारण तिथं जास्त काही गरज लागत नाही, कारण सगळ्याच लोक आपल्या फोनला काही नेटवर्क नसतं. आणि आपले 100 रुपयाचे 160 रुपये करून घेतले, आणि नंतर आम्ही बॉर्डर क्रॉस करायला गेलो. करन्सी आहे, नेपाली करन्सी. ॲक्च्युली काय झालं, आमच्याकडे इंडक्शन असल्यामुळे ना थोडं आम्ही घाबरलेलो बॉर्डर क्रॉस करताना. लोक म्हणत होते की क्रॉस करून देत नाहीत वगैरे गॅस इंडक्शन. सो वी आर नाव इन नेपाल. त्यांनी काही जास्त चेकिंग केलं नाही आणि आम्ही बॉर्डर क्रॉस केलो. सिम कार्ड साठी आणि फक्त बॉर्डर क्रॉस केल्यानंतर आम्ही तिथं फक्त एक सिम, त्याच दादाचं दुकान होतं, त्या दुकानातून सिम कलेक्ट केलं, बस हो गया. अभी सिम कार्ड बन गए. सिम कार्ड 300-400 रुपये लगभग खर्चा लगता है आपको. कुछ नहीं ज़्यादा, आधार कार्ड वगैरह दिखाना पड़ता है जब, बस कुछ नहीं है. ये हो गया.
अपना आधार कार्ड एंट्री हो गया, ये बना दिया, हो गया पूरा. आता बसमध्ये बसलोय बघा लुंबिनीला जाण्यासाठी. ही माग बस आहे, एवढी भरली बस आहे, बापरे बाप. तिकडे बॉर्डर आहे, बॉर्डर क्रॉस करून आतमध्ये आलं. आणि ड्रायव्हर साहेबने गाणी एवढी खास लावलीत, जबरदस्त गाणी, एवढं भारी गाणी लावलेली ड्रायव्हरने. देखा है पहली बार साजन क्या आप, तुम्हाला आता येऊ दाखवतो. तर नेपाळमध्ये गव्हर्नमेंटच्या काही बसेस नाही आहेत, ही सगळ्या प्रायव्हेट बस आहेत. आणि एवढे पब्लिक भरलेली. आणि कसं होतं इंडिया आणि नेपाळची बॉर्डर की एवढं काही लोकलचे लोक भरपूर येणारे जाणारे असतात, त्यामुळे त्यांना सवाऱ्या एवढ्या भेटतात आणि ते काही विषय नाही आहे त्यांच्यासाठी, ते रोजचंच काम आहे. एवढी पब्लिक भरलेली ती छोट्याशा बसमध्ये, काही विषयच नव्हता. आणि गाणी सगळी आपली इंडियाची एकदम 90s आणि 2000s मधली गाणी, एकदम माहोल बनलेला. तर आम्ही आता नेपाळमध्ये आहे. तर नेपाळचा फ्लॅग दिसत आहे मागं. आणि हे सगळा नेपाळचा पहिला चौक आहे. लुंबिनी गावामध्ये आलो आहे आम्ही आता. पहिला चौक आहे, तुम्हाला चौक वगैरे दाखवतो. असा आहे हा फ्लॅग आहे नेपाळचा. आता बघा, आता सध्या आता थांबलो होता नेपाळच्या लुंबिनी या चौकामध्ये थांबलो. आता लुंबिनी फिरायला जाणार आहे आम्ही. 800 रुपयात गाडी केली आता इथे. 10-12 काय जे आहे ते टेम्पल बघायचे. तुम्ही जर नेपाळला येणार असाल ना, तर पोखरा काठमांडूपेक्षा ना त्याच्यामध्ये एक दिवस ऍड करा आणि लुंबिनीला या. लुंबिनी हे असं गाव आहे ना जिथे गौतम बुद्धाचा जन्म पण झालेला होता. आणि ऑलमोस्ट आपले ज्या एशियातले जेवढ्या कंट्रीज आहेत, लाईक चायना, सिंगापूर, जपान, ह्या ज्या कंट्रीज आहेत, त्यांचे जसं आपलं शिव टेम्पल्स असतात, तसं त्यांचे देवांचे जे टेम्पल्स आहेत ना, ते सुद्धा त्या लुंबिनी गावात त्या कंट्रीने बांधलेले आहेत. आणि तेच त्या सगळं त्या ह्याचा मेंटेनन्स करतात, त्यांच्या मंदिरांचा. हम कहाँ जा रहे हैं अभी जा रहे हैं मंदिर देख रहे हैं, चाइना, कोरिया, जर्मन, फ्रांस, नेपाल, यहाँ पे सभी स्टेट का मंदिर है क्या? यहाँ पे सभी देशों का कितने मंदिर है पूरे? 13 देश का मंदिर. और भाई साहब काय है? और चाइना का टेम्पल है ये. यांनी बांधले. चीन टेम्पल आहे, खूप छान. काय कसं वाटतंय मंदिर? कंटाळा कोण करतो आयला काहीतरी. कुठं ऊन आहे, थंड हवा चालू आहे का सगळं? हवा चालू आहे. हो, ती जर्किंग काढ ना, जर्किंग काढले बघ थंड हवा किती येते. दोघं इडी म्हणत होती नको जायला. किरणच्या मुळे झालं. बुद्धांचं मंदिर आहे, खूप छान. इट्स व्हेरी ब्युटिफुल. आता आके रिक्षा चालवायला शिकलाय बघा. आता आके कसं वाटतंय तुला? फिलिंग कशी? अभी बैठ रहे मैं. एवढं काय रिक्षा म्हणजे काय रे? आता आके रिक्षा चालवतोय. लुंबिनीला उतरल्यावरती इथे नाश्ता करावं म्हटलं. इथं लोकल स्ट्रीट ट्राय करत आहे आम्ही. इथलं हे जे आहे ते चना आणि चिवडा असं मिक्स कॉम्बिनेशन आहे यांचं. लोकल स्ट्रीट आहे यांचं, हे ट्राय करत आहे. बघूयात आपण, सगळे लोक हेच करतात म्हणून आम्ही म्हटलं हे ट्राय करावं. हे बाई यांचं आहे राजफूड. हा चौक आहे. आता बघा भैरव बस स्टॉपला आहे आणि इथं ना आता आम्हाला गाडी करायची आहे पोखरासाठी. हा असा बस स्टॉप आहे इथं नेपाळमध्ये.
बस करताना हे लोक एवढे त्रास देतात ना, बट आपण माइंडला शांत ठेवायचं आणि जे चांगलं वाटतंय ना ते करायचं. कारण हे लोक खूप काय काही गोष्टी सांगतात. इथे वैबेला आणि असा बस स्टॉप आहे हा माणूस सांगत नेपाळमधला. होता की बाहेरचे कुठले वातावरण पर्यटक आले खूप त्यांना tight झालं. मारलं असं भाई तसं. इथं बट तुम्ही ह्या ना गोष्टी होत आला राहतात. तर आपण व्यवस्थित आपला करा, व्यवस्थित कारण निर्णय जरा fraud घ्यायचा. वगैरे होतो इथं. दे रे पाणी. माहितीये का तिथं सगळे प्राइस एवढे हाय सांगतात. म्हणजे एक ओरिओचं बिस्किट आम्हाला 60 रुपयाला सांगितलं, असं आहे ते. आणि MRP वर कोणतीच गोष्ट नाही आहे. अवघड आहे लय. लुंबिनी एक्सप्लोअर केल्यानंतर ना तिथूनच जवळ असलेला भैरव बस स्टॉपवर आलो. तो असा एक बस स्टॉप आहे जो सोनाली बॉर्डरपासून पण 2.5 किलोमीटरवर आहे आणि लुंबिनी बॉर्डरपासून पण 2-2.5 किलोमीटरवर आहे. इथं आल्यानंतर पोखरा, काठमांडू ऑल नेपाळमध्ये बस जसं आपले संगमवाडी वगैरे असतात सगळीकडे बस जातात. आम्ही निघलोय आता काठमांडूसाठी. अशी गाडी आहे आमच्या मागे. तर जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास करून आपण काठमांडूमध्ये पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यावर आपण 500 रुपयात, कारण पहाटे पोहोचलेलो आम्ही, 500 रुपयामध्ये फ्रेश होण्यासाठी काठमांडूमध्ये रूम केली आणि नंतरनं फ्रेश होऊन आम्ही पशुपतीनाथाच्या मंदिराच्या परिसरात गेलो. खरं सांगायचं झालं तर इथलं वर्णन शब्दात सांगू शकत नाही, पण त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि पार्ट सेकंड नक्की बघा. आणि काठमांडू सिटी खरंच पाहण्यासारखी आहे. तुम्हाला तुमच्या नेक्स्ट पार्ट आणि पूर्ण नेपाळ जर्नीमध्ये पूर्ण आपण डिटेलमध्ये दाखवणार आहेत.